पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। समर्थ सद्गुरु श्री गजानन महाराज की जय। माऊली सद्गुरु सखाराम महाराज की जय। सद्गुरु जोग महाराज की जय। गोपाल कृष्ण भगवान की जय। श्याबल रामचंद्र भगवान की जय। पवन सूत हनुमान की जय। उमापति महादेव की जय। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव। भजन करा। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव। 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 श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव। करारविन्देन पदारविन्दं मुखारविन्दे विनिवेशयन्तं घटस्य पात्रस्य पुटेशयानं बालं मुकुन्दं मनसा स्मरामि। श्री कृष्ण गोविन्द हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव। जिह्वे पिबस्वामृतमेतदेव गोविन्द दामोदर माधवेति। श्री कृष्ण गोविन्द हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव। श्री कृष्ण गोविन्द हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव। विक्रेतु कामाकिल गोपकन्या मुरारी पादार्पित चित्करोति। दध्यादिकं मोहवशाद्भूत गोविन्द दामोदर माधवेति। श्री कृष्ण गोविन्द हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव। श्री कृष्ण गोविन्द हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव। गृहे गृहे गोपवधू कदम्बा सर्वे मिलित्वा समवाययोगे
पुण्यानि नामानि पठन्ति नित्यं गोविन्द दामोदर माधवेति श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव सुखं शयानानि निजेपि नामानि विष्णु प्रवदन्ति मर्त्या ये निश्चितं तन्मयतां भजन्ति गोविन्द दामोदर माधवे श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव दिवे सदैवं भज सुन्दराणि नामानि कृष्णस्य मनोहराणि समस्तभक्तार्तिविनाशनानि गोविन्द दामोदर माधवेति श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव सुखावसानेतिदमेव सारं दुःखावसानेदमेव गेयं देहावसानेदमेव जाप्यं गोविन्द दामोदर माधवेति श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव दिवेरसज्ञे मधुरप्रियत्वं सत्यं हितं त्वां परमं वदामि आवर्णयिता मधुराक्षराणि गोविन्द दामोदर माधवेति श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव त्वामेव याचे मम देहि जिह्वे समागते दण्डधरे कृतान्ते वक्तव्यमेवं मधुरं सुभक्त्या गोविन्द दामोदर माधवेति श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव श्रीकृष्ण राधावर गोकुलेश गोपाल गोवर्धननाथ विष्णु युवे पिबस्वामृतमेत देव गोविन्द दामोदर माधवेति श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव 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 श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव गोपाल कृष्ण भगवान की जय ध्येयं सदा परिभवग्नमविष्टदोहम् तीर्थास्पदं शिवविरञ्चिनुतं शरण्यम् प्रत्यार्तिहं प्रणतपालभवाब्धिपोतम् वन्दे महापुरुषति चरणारविन्दम् गजाननं भूतगणादिसेवितं कपितजम्बूफलचारुभक्षणम्
उमासुतं शोकविनाशकारकम् नमामि विघ्नेश्वरपादपङ्कजम् सच्चिदानन्दरूपाय विश्वोत्पत्त्यादिहेतवे तापत्रयविनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः। यं प्रव्रजन्तमनुपेतमपेतकृत्यं द्वैपायनो विरह कातर आजुहाव पुत्रेति तन्मयतया तरो विनेदु तं सर्वभूतहृदयं मुनिमानतोऽस्मि। वंशि विभूषितकरान्नवनीरदाभात् पीताम्बरादरुणबिम्बफलाधरोष्ण पूर्णेन्दुसुन्दरमुखादरविन्दनेत्रा कृष्णात् परं किमपि तत्त्वमहं न जाने। लोकाभिरामं रणरङ्गधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरन्तं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये। मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूतमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। नारायणं नमस्कृत्यं नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरयेत्। नमामि सद्गुरुं शान्तं सच्चिदानन्दविग्रहं पूर्णब्रह्मपरानन्दं मीशमानन्दिवल्लभम्। नारायणं नमस्कृत्यं नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरयेत्। कृष्णं नारायणं वन्दे कृष्णं वन्दे व्रजप्रियं कृष्णं द्वैपायनं वन्दे कृष्णं वन्दे पृथासुतम्। गजानना गुणकरा परममङ्गला पावना आशीच वगे हरी दुरिते विदुर्वासना नसे त्रिभुवनामध्ये तुझविने आम्हासरा करी पदनतावरी बहुदया नरोषाधरा। जय जय श्री राधारमण जय जय नवल किशोर जय गोपी चित्त चोर प्रभु जय जय माखन चोर। आदिनाथ समारंभा बाजनाताय मध्यमा अस्मदाचार्य पर्यंता वंदे गुरु परंपरा। गोपाल कृष्ण भगवान की जय।
हरि ओम. स्वस्ति श्री गणेशाय नमः. हरि ओम. स्वस्ति श्री गणेशाय नमः. हरि ओम. स्वस्ति श्री गणेशाय नमः. पवित्र पावन मंगलमय अशा या वातावरणामध्ये आजपासून चालू झालेल्या या भागवत कथेचा आजचा हा पहिला दिवस आहे. आणि पहिल्या दिवसाच्या या पहिल्या सत्राला आपण प्रारंभ करतो. गेल्या 4-5 वर्षापासून योगीराज श्री संत गजानन महाराज यांच्या प्रगट दिन उत्सवानिमित्त चालू असलेली ही श्रीमद भागवत कथा या वर्षी तुमच्या सर्वांच्या प्रेमाखातर ही कथा करण्याचा या ठिकाणी योग आहे. स्वानंद सुखनिवासी सद्गुरु जोग महाराज यांच्याही पुण्यतिथीचा महोत्सव भव्य स्वरूपात चालू आहे. आज रोहिदास महाराजांची जयंती सुद्धा आहे. त्याबरोबरच गजानन महाराजांचा प्रगट दिन उत्सवाला आज प्रारंभ होत आहे. असा दुग्ध शर्करा योग आणि या योगावर ही भागवत कथा या ठिकाणी प्रारंभ होत आहे. सर्व कार्यकर्ते मंडळी असतील आणि ज्यांच्या नियोजनामध्ये हा उत्सव या ठिकाणी संपन्न होतो ते आमचे श्री हरिभक्ती पारायण प्रमोद महाराज बांगर दरवर्षी या ठिकाणी मोठ्या उत्साहानं तुम्ही आम्ही खेळी मिळी गदारोळी आनंदे सर्वांना एकत्र घेऊन या ठिकाणी हा उत्सव घडवून आणतात. या वर्षी सुद्धा हा उत्सव या ठिकाणी संपन्न होत आहे. आणि यावर्षी आमचे प्रमोद महाराज बांगर यांच्या आग्रहास्तव हे कथा करण्याचं सौभाग्य मला प्राप्त झालं. 7 दिवस पर्यंत आपण या कथेचा विचार करणार आहे. भागवताची कथा अपूर्व आणि अगम्य आहे. आणि या 7 दिवसात ही कथा आपल्या बुद्धीला जसं आकलन होईल तसं त्या ठिकाणी आपण पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत. आज थोडा कथेचा पहिला दिवस आहे आणि पहिला दिवस म्हटलं म्हणजे थोडस चालू व्हायला याला त्याला उशीरच लागत असतो. म्हणून थोडा कथेला जरी वेळ झाला असला तरी उद्यापासून जे कथेची वेळ आहे त्या नियोजित वेळेत उद्यापासून कथा चालू होणार आहे. 7 दिवस पर्यंत या कथेला साथ करण्यासाठी या कथेमध्ये रंग भरण्यासाठी आपल्यासोबत व्यासपीठावर अनेक महाराज मंडळी आहेत. काही आले, काही नाही आले, काही येऊन राहिले. त्यामध्ये आपल्याला तबल्याची साथ करण्याकरता आमचे हरिभक्तपारायण सुरेश महाराज आहेत. गायनासाठी साथ करण्याकरता हरिभक्तीपारायण दुगाने महाराज आहेत. गायनासाठी साथ करण्यासाठी हरिभक्तीपारायण अनिल महाराज आहेत. आदी करून सर्व महाराज मंडळी, तुम्ही बसलेले सगळे श्रोतृवर्ग, या ठिकाणी कथेला आपल्याला प्रारंभ करायचा आहे. आणि कार्य कोणतंही म्हटलं की त्याचा नियम असतो. त्या कार्याला प्रारंभ करण्यापूर्वी पहिले मंगलाचरण हे महत्वाचं असतं. म्हणून मंगलाचरण केला पाहिजेत असा हा शिष्ट संप्रदाय. म्हणून मंगलाचरण करावं.
कार्य कोणतंही असू द्या, आपण पहिले मंगलाचरण करतो. त्या मंगलाचरणामध्ये पहिले गणेश पूजन असेल, आदी इतर देवतांचं पूजन असेल, असे अनेक पूजन, त्यामध्ये सर्व पूजा या ठिकाणी आपण केलेली आहे. साधक कोणतंही कार्य, लग्न जरी घरात म्हटलं तरी आपण गणेश पूजन केल्याशिवाय सुरुवात करत नाही. अर्थात मंगलाचरण करावंच लागते, असा शिष्ट संप्रदाय आहे. एवढंच नाही, शेतात पेरणी करायची जरी म्हटलं तरी सुद्धा त्या ठिकाणी पहिले आपण मंगलाचरण करूनच त्या ठिकाणी पेरणीला सुरुवात करत असतो. तसं पेरत नाही आपण. पहिले बैलाची तरी पूजा करेल, टिपणची तरी पूजा करेल. आता टिपण, बैल हे काही राहिलं नाही, आता सर्व ट्रॅक्टर आले. पण तरी सुद्धा ट्रॅक्टरची काय करतो आपण, पूजा करतो आणि नंतर प्रारंभ करतो. एकाची जागा दुसरा घेतच असते, चालत असते. बैलाची जागा ट्रॅक्टर घेऊन गेला, पण तरी ते पूजेची पद्धत ते थोडी मोडले, ते मुळत नसते. आणि पूजा करण्याकरता हे सगळं साहित्य हे नसलं महाराज एखाद्या वेळेस, तर मग आम्ही मंगलाचरण कसं करावं. पण काही मंगलाची सामग्री नसली तरी तुम्ही मंगल करू शकता. एखाद्या वेळेस शेतात काम करायचं, काही कार्य करायचं, पण त्या ठिकाणी पूजेचं साहित्य नाही. मग काय, लोक एक श्लोक म्हणतात. कोणता, काय संस्कृत मधला आहे का तो श्लोक? नाही. मग हे साधा आपला बनवलेला गजानन गणपती काम लागो, इकडे म्हणतात की नाही, आमच्याकडे म्हणतात गजानन गणपती काम लागो सुती पाटील, दुश्मनाच्या डोळ्यात पडो माती. म्हणजे आपलं सारखं करण्याकरता दुश्मनाच्या डोळ्यात माती पडली तर चालते, पण देवा आमचं सारखं झालं पाहिजे. म्हणजे मंगलाचरण करतो की मंगलाचरण करतो, कारण मंगलाचरण केल्याशिवाय आपण कोणतंच कार्य करत नाही, असा दंडक आहे, नियम आहे. मग मंगलाची काही सामग्री जर आमच्या जवळ नसेल तर आमच्याकडून मंगल कसं काय घडेल. म्हणे तरी तुम्ही मंगल करू शकता. म्हणे कसं काय? अहो, एक परमात्म्याचं नाम जर तुम्ही घेतलं तर सगळं मंगल केल्यासारखं आहे. आरंभाला तुम्ही देवाचं नाव घ्या, तुमचे सगळे कार्य सिद्ध झाले म्हणून समजा. सकळ मंगळ निधी श्री विठ्ठलाचे नाम आधी, श्री विठ्ठलाचे नाम आधी, श्री विठ्ठलाचे नाम आधी. सकळ मंगळ निधी, सकळ मंगळ निधी, श्री विठ्ठलाचे नाम आधी, श्री विठ्ठलाचे नाम आधी, श्री विठ्ठलाचे नाम आधी. सगळ्या मंगळामध्ये परमात्म्याचं नाम मंगल आहे. आरंभियावळी आदरी आले नाम, तिने सकळ सिद्धी जगी झाली पूर्ण काम. देवाचं एक नाव मुखाला आलं की सगळे कार्य सिद्धीला झाले, सगळे कार्य सिद्ध होतात. म्हणून पहिले परमात्म्याचं मंगल करावं, असा दंडक आहे. आणि हे मंगल 3 प्रकारचं आहे. वस्तु निर्देश रूप मंगल, नमस्कार रूप मंगल आणि आशीर्वाद. वस्तू शब्दाचा अर्थ ते ब्रह्म. त्या ब्रह्माचा म्हणजे देवाचा निर्देश करणं, त्याला वस्तू निर्देश म्हणतात. देवाचे 2 रूप आहे, तरी व्यक्त आणि अव्यक्त. तूचे एक निभ्रांत भक्ती पावी जे व्यक्त अव्यक्त योगे. एक व्यक्त रूप आहे, दुसरं अव्यक्त रूप आहे. म्हणजे एक सगुण आहे आणि दुसरं निर्गुण आहे. आणि या सगुण किंवा निर्गुण दोन्ही रूपापैकी एका रूपाचं वर्णन करणं म्हणजे वस्तू निर्देश रूप मंगल. कधी कधी सगुणाचं वर्णन केलं. सुंदर ते ध्यान उभे विटेवरी करकटावरी ठेवून या, तुळशी आरगळा काशी पितांबर, आवडे निरंतर हेचे ध्यान. मकर कुंडली तळपती श्रवणी, कंठी कस्तुभमणी विराजित, तुळशी हार गळा काशी पितांबर, आवडे निरंतर. पूर्ण अभंग पा देवाच्या सगुण स्वरूपाचं वर्णन
म्हणजे वस्तू निर्देश रूप मंगल आहे. आणि कधी कधी परमात्म्याच्या निर्गुण स्वरूपाचं मंगल करतात. कधी निर्गुण स्वरूपाचं मंगल केलं. सत्य ज्ञानानंत गगनाचे प्रावर्ण नाय रूप वर्ण गुण जेते आनंद अद्वय नित्य निरामय 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 जे कानिक ध्येय योगियांचे जे कानिक ध्येय योगियांचे ते समचरण साजिरे विटेवरी ते समचरण साजिरे विटेवरी एकानी ध्येय योगियांचे जे काही ध्येय योगियांचे ते समाचरण साजिरे विटेवरी ते समाचरण साजिरे विटेवरी. कधी कधी परमात्म्याच्या निर्गुण स्वरूपाचे वर्णन करतात. आनंद अद्वय नित्य निरामय जे का निज ध्येय योगी यांचे. देवाच्या स्वरूपाचं केलेलं वर्णन म्हणजे वस्तू निर्देश. कधी कधी नमस्कार केला जातो त्याला नमस्कार मंगल म्हणतात. नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा किंवा नमो विश्वरूपा नमो माय बापा. हे जे काही केलेलं वर्णन आहे हे वस्तू निर्देश नमस्कार रूप मंगल आहे. नमस्कार ज्यात केलेला असतो. आणि कधी कधी देवाकडे आशीर्वाद मागितला जातो किंवा काहीतरी मागितला जाते त्याला आशीर्वाद रूप मंगल म्हणतात. आशीर्वाद द्यावा हाची मजू तुमचे दासीचा दास करून ठेवा. आशीर्वाद द्यावा हाची मजू. देवाकडे काहीतरी मागितलेलं असतं तो आशीर्वाद रूप. असे 3 प्रकार आणि यापैकी एखाद तरी मंगल आपण करत असतो. आतापर्यंत जेवढे काही ग्रंथ निर्माण झाले असतील त्या प्रत्येक ग्रंथकारांनी ग्रंथाच्या प्रारंभी मंगल केलेलं आहे. आता ग्रंथ नाही ज्या ग्रंथाच्या प्रारंभी मंगल नाही. ज्ञानेश्वर महाराज ज्ञानेश्वरी लिहितात त्यावेळेस ज्ञानेश्वरीच्या आधी मंगल करतात. ओम नमो जी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्यात्मरूपा देवा तुचे गणेशू सकलार्थमते प्रकाशू मणे निवृत्ती दासू अवधारी दोजी. आरंभाला परमात्म्याचं मंगळ हे सुरुवातीलाच करावं का? सुरुवातीलाच करावं असं नाही. मग आदो मध्येच अंते हरी सर्वत्र गीयते. आधी मध्ये अंती नेहमी परमात्म्याचं त्या ठिकाणी स्मरण करा. म्हणून ज्ञानेश्वरीत आरंभाला मध्यकाळी शेवटीही सुद्धा त्या ठिकाणी मंगल केलेलं आहे. म्हणून भागवत ग्रंथाला आपण प्रारंभ करतो आणि भागवताला प्रारंभ करत असताना भागवतकारही सुद्धा या ठिकाणी मंगलाचरण करतात. आणि मंगलाचरण करत असताना भागवतकार या भागवत महात्म्याच्या प्रारंभी फार सुंदर असा एक श्लोक टाकतात ज्यातून परमात्म्याचं वर्णन आहे. म्हणजे वस्तू निर्देश रूप आणि नमस्कार रूप मंगल साधलेलं आहे. फार सुंदर असं मंगलाचरण भागवतकार या ठिकाणी करतात. सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे तापत्रय विनाशाय
श्रीकृष्णाय वयं नमः. भागवतकार भागवताचं मंगल करत असताना परमात्म्याचे वर्णन करतात. का? कारण ज्या परमात्म्याचं मंगलाचरण करायचं आहे त्याचं स्वरूप कळलं पाहिजे. तो कसा आहे, तो परमात्मा कसा आहे कळलं तर आपण मंगलाचरण करेल ना. म्हणून ज्याला आम्ही नमस्कार करणार तो कसा आहे, भागवतकार त्याचं स्वरूप सांगतात. तो सत स्वरूप आहे, तो चित स्वरूप आहे आणि तो आनंद स्वरूप आहे. आणखी कसा आहे म्हणे, विश्वोत्पत्त्यादी हे तरी, विश्वाच्या उत्पत्ती स्थिती आणि प्रलयाला तो कारण आहे. आणि आणखी कसा आहे म्हणे, तापत्रय विनाशाय, जीवनातले तीनही ताप नष्ट करणारा असा तो परमात्मा आहे. अशा त्या परमात्म्याला म्हणजे कृष्ण परमात्म्याला आम्ही नमस्कार करतो. गोपाल कृष्ण भगवान की जय. स्वरूप सांगितलं कसं आहे तो परमात्मा, सत स्वरूप आहे. सत शब्दाचा अर्थ काय? सत म्हणजे जे कधीच नाश पावत नाही त्याला सत म्हणतात. आणि परमात्मा हा कधीच नाश न पावणार आहे. या जगातलं सगळं संपणार आहे. या जगातला फक्त परमात्मा खरा आहे, बाकी सगळं खोट आहे. सत म्हणायचं असेल तर जगात परमात्मा एकच फक्त खरा, बाकी सगळं खोट आहे, सगळा पसार आहे. तुका म्हणे तूची खरा, एर वाहू गा पसारा. परमात्मा एक खरा आहे, बाकी सगळा पसार आहे. आणि ह्या एवढ्या एका काळातच परमात्मा सत्य असं नाही. भूतकाळातही तो परमात्मा होता, वर्तमान काळातही तो आहे आणि पुढे भविष्य काळातही तो राहणार. सत्य तो सत्य तो सत्य तो विठ्ठला, 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 सत्य तो सत्य तो सत्य तो विठ्ठला. कागा दाविला जगदाकार, कागा दाविला जगदाभास, सत्य तो सत्य तो सत्य तो विठ्ठला, सत्य तो सत्य तो सत्य तो विठ्ठला. सत्य तो सत्य तो सत्य तो विठ्ठला, सत्य तो सत्य तो सत्य तो विठ्ठला. परमात्मा सत्य आहे, सत्य तो सत्य तो विठ्ठला. कागा हा दाविला जगदाकार. परमात्मा एक सत्य आहे, बाकी सगळं खोट आहे. ज्याचा तीनही काळात नाश नसतो त्याला सत्य म्हणतात. म्हणून परमात्मा सत्य आहे, कधीही नाश न पावणार. असा सतस्वरूप परमात्मा दुसरा तिसरा कोणी नाही. सतस्वरूप परमात्मा कोण असेल तर तो श्रीकृष्ण आहे आणि त्याला आम्ही नमस्कार करतो. श्रीकृष्णाय वयं नमः. आणखी कसं आहे म्हणे, चित स्वरूप आहे. चित म्हणजे चेतन. हे परमात्म्याचं वर्णन आहे की तो सत आहे, चित आहे, तो आनंद आहे. नाही तर परमात्म्याच्या बाबतीत बोलताच येत नाही. त्याला सत, चित, आनंद हे शब्दही सुद्धा त्याला लागू पडत नाही. तो सताच्याही पलीकडचा आहे, तो चिताच्याही पलीकडचा आहे
आणि तो आनंद या शब्दाच्याही पलीकडेच आहे. मग त्याला सत का म्हटलं? परमात्मा त्या परब्रह्माच्या संबंधात बोलणंच आश्चर्याचं आहे. सगळं बोलणंच काय, सगळंच आश्चर्याचं आहे. सगळंच म्हणजे काय? आश्चर्यवत पश्यती कश्चिदेन माश्चर्यवत वदती तथैव चान्या आश्चर्यवश्चैन मन्य शृणोति श्रुत्वापीनं वेद न चैव कश्चित्. आश्चर्यवत पश्यती, पाहणारा आश्चर्याचा, त्याच्या संबंधात बोलणारा आश्चर्याचा, त्याच्या संबंधात ऐकणारा आश्चर्याचा. परमात्मा परब्रह्माच्या संबंधात सगळं काही बोलणं हे ते सगळं आश्चर्याचंच आहे. म्हणजे त्याच्या ठिकाणी काहीच शब्दच लागू पडत नाही. तर मग तिथं सच्चित आनंद हे त्याचं वर्णन कसं काय केलं आहे? मग का केलं? तो परमात्मा सत नाही तरी त्याला सत का म्हटलं? तो परमात्मा चित नाही तरी त्याला चित का म्हटलं? म्हणे तो असत नाही हे सांगण्याकरता त्याला सत म्हटलं. तो जड नाही हे सांगण्याकरता त्याला चित म्हटलं. माऊली अनुभवामृतामध्ये फार सुंदर बोलतात. असताची व्यावृत्ती सत्मनवाली श्रुती जळाची परिसमाप्ती चित्मनोई. असताच्या व्यावृत्ती करता म्हणून त्याला सत म्हटलं, जडाच्या व्यावृत्ती करता म्हणून त्याला चित म्हटलं, आणि दुःखाच्या व्यावृत्ती करता म्हणून त्याला आनंद म्हटलं. नाही तर तो या तिन्ही पलीकडचा आहे. सच्चित आनंद शब्द लागूच नाही पडत. फक्त तो जड रूप नाही, त्याला सगळं कळते. परमात्मा जाणत आहे. देव जाणता, देव जाणता, देव जाणणार आहे. या सगळ्या जड जगताला पाहणार आहे, त्याला जाणणार आहे, तो याचा साक्षी आहे. आणि म्हणून त्याला चित म्हटलं. तो चेतन आहे, बाकी सगळं जड आहे. मग नाही तर परमात्मा आनंद रूपही नाही, त्याचे शब्द लागूच नाही पडत. त्याला आनंद शब्द परमात्म्याला लागू नये. फक्त दुःख रूप नाहीये सांगण्याकरता आनंद म्हटलं. नाही तर आनंद म्हणण्यामागचं कारण काय आहे? आनंदाला दुसरा विरोधी शब्द कोणता आहे? आनंदाच्या विरोधी शब्दच नाही कोणता. जसा सुखाच्या विरोधी शब्द काय आहे? सुख विरोधी दुःख, गरिबीच्या विरोधी श्रीमंत, शीतच्या विरोधी उष्ण. एका शब्दाला दुसरा विरोधी शब्द सापडतो. आनंद शब्दाचा विरोधी शब्द सांगा बरं कोणता आहे? आनंदाचा विरोधी शब्द एक म्हणे महाराज, आनंदाचा विरोधी शब्द निरानंद. म्हटलं निरा नाही, निरानंद नाही, निरा तू लावला आनंद कायम. एक म्हणे तसा नाही महाराज, मग ब्रह्मानंद. म्हटलं ब्रह्म तू लावला आनंद कायम. एक म्हणे परमानंद. म्हटलं परम तू लावला आनंद कायम आहे. आनंदाला कुठे धक्का लागला? आनंदाच्या विरोधीच काही नाही. म्हणून परमात्मा आनंद स्वरूप आहे. म्हणून सच्चित आनंद स्वरूपाचा परमात्मा दुसरा तिसरा कोणी नाही, तो कृष्ण परमात्मा आहे. आणि त्याला आम्ही नमस्कार करतो. श्री कृष्णाय वयम नमः. गोपाल कृष्ण भगवान की जय. आणखी कसा आहे तो? म्हणे विश्व उत्पत्त्यादी हे तरी. या विश्वाची उत्पत्ती त्यानं केली. उत्पत्त्यादी म्हणजे उत्पत्ती, पालन आणि संहार. या तिन्हीलाही कारण कोण असेल तर ते परब्रह्म, तो परमात्मा आहे. या जगाची उत्पत्ती कोण करतो? जगाला निर्माण कोण करतो? तोच करतो ना. जगाला निर्माण करणारा तोच आहे, जगाचं पालन करणाराही तोच आहे, आणि जगाचा संहारही करणारा तोच आहे. पण ज्या वेळेस तो या सृष्टीला निर्माण करतो तर त्याचं नाव ब्रह्मदेव आहे. तो या सृष्टीचं पालन करतो त्यावेळेस तो विष्णू आहे. आणि या सृष्टीचा ज्यावेळेस तो संहार करतो त्यावेळेस तो शंकर आहे. परमात्मा एकच, पण कामावरून त्याचे नाव भिन्न भिन्न पडले. उपाधीनं नाव बदललं, पण एकच आहे तो, तो वेगळा नाही. उत्पत्ती करतो म्हणून त्या ठिकाणी तो कोण? उत्पत्ती करतो म्हणून त्या ठिकाणी तो ब्रह्मा. पालन करतो म्हणून विष्णू, आणि संहार करतो म्हणून शंकर. नाही तर एकच आहे, वेगळं नाही आहे, एकच परमात्मा.
आणि सगळी सृष्टी तो निर्माण करतो. जेणे हे विश्व निर्मिले महर्षी देवा संस्थापिले 21 स्वर्गा ते धरिले सत्ता मात्रे आपुलिया. म्हणून त्या ठिकाणी त्या सगळ्या सृष्टीचा निर्माता तो आहे. दयापासून सकळ महिमंडळ हे झाले, महिमंडळ हे झाले, महिमंडळ हे झाले. दयापासून सकळ माझी मंडळ हे झाले, महिमंडळ हे झाले, महिमंडळ झाले. तो एक पंढरीचा राणा, तो एक पंढरीचा राणा, तो एक पंढरीचा राणा, एक पंढरीचा राणा. नाये अनुमाना श्रुतीसे, नाये अनुमाना श्रुतीसे, नाये अनुमाना श्रुतीसे. तो एक पंढरीचा राणा, नाये अनुमाना श्रुतीचे, नय अनुमाना श्रुतीचे, नय अनुमाना श्रुतीचे, श्रुतीचे. दयापासून सकळ हे महिमंडळे झाले. तो एक पंढरीचा राणा नाही अनुमाना श्रुतीसे. त्या सगळ्या परमात्म्यापासून सगळ्या जगाची उत्पत्ती झाली. म्हणून जगाला निर्माण करणारा तो, जगाचं पालन तो करतो. पोषितो जगासी एकला एकला, एकता या जगाला पोषण करतो सगळ्या जगाला. बाळा तुझा कोण करीतो उत्पत्ती, वाढवी श्रीपती सवे दोन्ही. जीव जर निर्माण करत असेल तो, त्या जीवाच्या पालनाची जबाबदारी सुद्धा तो परमात्मा घेतो. आणि वेळ प्रसंगी ज्या वेळेस ज्या सृष्टी संपवायची असते त्यावेळेस तो संहारही करतो. म्हणून जगताच्या या उत्पत्ती स्थिती प्रलयाला जो कारण आहे तो दुसरा तिसरा कोणी नसून तोच कृष्ण परमात्मा आहे. अशा कृष्ण परमात्म्याला आम्ही नमस्कार करतो. गोपाल कृष्ण भगवान की जय. आणखी कसा आहे तो, तापत्रय विनाशाय. जीवनातल्या 3 तापाचा तो नाश करतो. 3 तापाचा म्हणजे कोणत्या महाराज? मलेरिया, डेंगू, हिव ताप. हे 3 ताप का? ताप शब्दाचा अर्थ ते ताप नाही, डेंगूची मलेरियाची. मग ताप शब्दाचा अर्थ होते दुःख. माणसाच्या जीवनात दुःख आहे आणि ते 3 प्रकार. माणसाच्या जीवनात किती दुःख आहेत? 3. तुम्ही म्हणा महाराज काही सांगता तुम्ही, 3 नाहीत बापा. दुःखाले का वाहन आहे? दुःख का कमी आहेत का आमच्या जीवनात? कितीही जरी दुःख असले तरी त्या सगळ्या दुःखाचं वर्गीकरण 3 याच्यात केलेलं आहे. एक आध्यात्मिक दुःख आहे, दुसरा अधिभौतिक दुःख आहे आणि तिसरा अधिदैविक दुःख. आध्यात्मिक दुःख म्हणजे काय? आध्यात्मिक दुःख म्हणजे शरीरातील होणारं जे दुःख आहे. काही लोकांच्या मागे आध्यात्मिक दुःख असते, म्हणजे शरीरातलं होणारं दुःख. देही प्रगती रोग व्याधी, तेने हाळली तापे बुद्धी, लोळे न पुरे दुःखावधी, आध्यात्मिक त्रिशुद्धी तो ताप. देहात एखादा रोग प्रकट झाला की त्यापासून जे दुःख होते त्याला आध्यात्मिक दुःख असं म्हणतात. आणि कोणता माणूस असा आहे की ज्याला देहातील व्याधी नाही? सगळ्यांना आहे. कोणाला बीपी आहे, कोणाला शुगर आहे, कोणाला ऍसिडिटी आहे, कोणाला आणखी काही अनेक आजार. गोळी चालू नाही असं कोणीच नाही. बहुतांश लोकांना गोळी चालू आहे. आणि एखाद्याला नशीन तर तो फार भाग्यवान आहे म्हणावं लागेल, त्याला गोळी चालू नाही. म्हणजे देहातली व्याधी, देहातलं दुःख हे प्रत्येकाला आहे, रोगापासून होणार.
एक म्हणला महाराज ठणठणीत आहे आपण, मग कोणताच रोग नाही, बीपी नाही, शुगर नाही, थंडी ताप नाही, काही नाही, काहीच नाही, ऍसिडिटी नाही, काहीच नाही. मग पण शेजारी म्हणे सकाळी उठल्या उठल्या भांडण करतो. शरीरातली व्याधी नाही, पण शेजारी सकाळी उठल्या उठल्या भांडण करतो. बरं शेजाऱ्यानं किती सकाळी भांडण करावं बरं? मी एक वेळ रेल्वेचा प्रवास करून एका स्टेशनला उतरलो, थोडं पायी यायला लागत होतो. म्हणून मी पायी येत होतो तर सकाळी सकाळी आवाज येत होता जोरजोरानं. मी म्हटलं काकडा चालू आहे का? जर असं पुढे आल्यावर ध्यानात आलं तो काकडानी भांडणं चालू होते 2 शेजाऱ्याचे पायटी 4 वाजता. आणि एवढ्या सकाळी 4 वाजता भांडण करणारा जर शेजारी जवळ असला तर काय म्हणावं त्या दिवस. म्हणजे काही जणाला शरीरातली व्याधी काही नाही, पण शेजारी भांडतो म्हणून दुःखी आहे. याला म्हणतात आधी भौतिक दुःख. भूती उपद्रव दिदला ताडेला अथवा निस्तेजिला, तेने चित्ते दाह झाला आधी भौतिक बोली जे तोता. होती उपद्रव दिदला, दुसऱ्या प्राण्यापासून होणारं दुःख. स्वतःच्या शरीरातलं दुःख नाही, पण दुसऱ्या प्राण्यापासून दुःख झालं आधी भौतिक दुःख. एक म्हणला महाराज शरीरातली काहीच व्याधी नाही, मग शेजारी चांगला आहे, देव माणूसच. मग पण काय पण म्हणे या वर्षी असा पाऊस झाला तुरी तर एक झाडही नाही राहिलो, मग शेंगच पियाचा पत्ता नाही, म्हणून दुःखी झाला. याला आधिदैविक दुःख म्हणतात. जास्त पाऊस पडला म्हणून दुःखी, आणि कमी पडला तरी दुःखी. माणूस दुःखी आहे. दैवी अतिवृष्टी का अनावृष्टी, राजके लुटिले झाला कष्टी, आगीने जाळीता नावरे संकटे, आधिदैविक बोली जे तो ताप. त्याला आधिदैविक ताप म्हणा. अतिवृष्टी झाली तरी दुःख, नाही झाली तर अनावृष्टी झाली तरी दुःख, आगीनं घर जळलं दुःख, अनेक संकट. म्हणजे या 3 दुःखानं हे प्रत्येक जीव पछाडलेला आहे. पण या 3ही दुःखापासून जो मुक्त करतो तो दुसरा तिसरा कोणी नाही, तो कृष्ण परमात्मा आहे. आणि अशा कृष्ण परमात्म्याला आम्ही नमस्कार करतो. श्रीकृष्णाय वयम नमः. गोपाल कृष्ण भगवान की जय. आणि या श्लोकामधून भगवान परमात्म्याचं त्या ठिकाणी मंगलाचरण केलं, आणि दुसऱ्या श्लोकातून संतांना वंदन केलं. म्हणजे हेच पद्धत आपल्या वारकरी संप्रदायानं वापरलेली आहे. पहिले देवाला नमन आणि दुसरं संतांना. पांडुरंगा करू प्रथम नमन, 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 पांडुरंगा करू प्रथम नमन. दुसरे चरण संतांची या, दुसरे चरण संतांची या, त्यांचा कृपादाने कथेचा विस्तार, त्यांचा कृपादाने कथेचा विस्तार, त्यांचा कृपादाने कथेचा विस्तार. दुसरे चरण संतांची या, दुसरे चरण संतांची या, कृपादाने कथेचा विस्तार, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार. पहिल्या श्लोकामध्ये त्या ठिकाणी कृष्णाला वंदन करताना दुसऱ्या श्लोकामध्ये शुकदेवाला वंदन करतात. यम प्रव्रजंत मनुपेत मपेत कृत्यम, द्वैपायनो विरह कातर आजुहाव, पुत्रेति तन्मयतया तरऊ भिणेदु, तम सर्वभूत हृदयम मानतोस्मि. या दुसऱ्या श्लोकामधून भगवान शुकदेवाला वंदन केलं. पण या श्लोकाचा अर्थ कळण्याकरता या श्लोकामागे एक चरित्र आहे.
ते शुकदेवाचं. ते पूर्ण चरित्र पाहिल्यानंतर आपल्याला या श्लोकाचा पूर्ण अर्थ कळेल. आणि पुढे प्रथम स्कंदात ओघाओघानं हा श्लोक येणार आहे, म्हणून तिथं याचा आपण विस्तार करणार आहोत. 12 वर्ष आईच्या उदरात राहिल्यानंतर ज्या वेळेस शुकदेवजी भगवान वनाच्या दिशेने निघतात, आणि वनाच्या दिशेने निघत असताना शुकदेवजी पुढे व्यास महर्षी मागे. व्यास आवाज देतात, पुत्रा थांब, पुत्रा थांब, पुत्रे तितन्मयतया तरोभिने. आणि पुत्रा थांब म्हटल्यानंतर त्यांच्या हाकेला वृक्ष देतात. असे सर्व हृदयभूत झालेले शुकदेवजी भगवान त्या शुकदेवांना मी नमस्कार करतो असं त्या ठिकाणी भागवतकार बोलतात. देवाला नमस्कार करत असताना वयम नमः हा शब्द आहे, आम्ही नमस्कार करतो. पण साधूला नमस्कार करताना मी नमस्कार करतो. म्हणजे देवाला नमस्कार करताना सगळ्यांना सोबत घेतलं, आणि साधूला नमस्कार करताना एकटे एकटे काहून गेले? व त्याचं कारण असं आहे, देवाकडे कसाही चालतो, साधूकडे चालत नाही का? चालतो हो, पण साधू सगळ्यांना ओळखता येतो असं थोडी आहे. साधूला ओळखणं कठीण आहे, सगळे जण नाही साधूला ओळखू शकत. एखादा साधूकडे गेला, साधू नाही कळाले तर त्या ठिकाणी साधूच्या ठिकाणचा गुण पाहिजे एवढी दोषच पाहत बसला. एखादा गुण दोष येईल अंगा असं होऊ नये, म्हणून साधूचा एखाद्या वेळेस अपमान झाला तर याचा उद्धार नाही होणार. उद्धाराचे ठाव नाही भाग्य येणार. अन्विनमुख चरणा संतांची. संत कळाले नाही तर संत चरणातला दोष पाहून जर संत चरणापासून दूर गेला तर त्या ठिकाणी काय होईल? त्याचा अधपतन होईल. असं होऊ नये म्हणून बाबा मी एकटा नमस्कार करतो साधूला, पण देवाला नमस्कार सगळ्यांना सोबत घेतो. म्हणून त्या ठिकाणी शुकदेवजी भगवंताला नमस्कार करतात. गोपाल कृष्ण भगवान की जय. भजन म्हणून भजन म्हणून राधे राधे गोविंद गोविंद राधे 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 गोविंद गोविंद राधे. श्री राधे राधे गोविंद गोविंद राधे 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 गोविंद गोविंद राधे. गोविंद राधे गोपाल राधे गोविंद राधे गोपाल राधे. राधे राधे गोविंद गोविंद राधे. राधे राधे गोविंद गोविंद राधे. गोविंद राधे राधे गोपाल राधे. गोविंद राधे गोपाल राधे. गोविंद राधे राधे गोपाल राधे. गोविंद राधे राधे गोपाल राधे. राधे राधे गोविंद गोविंद राधे. राधे राधे गोविंद गोपाल राधे. राधे राधे गोविंद गोविंद राधे. राधे राधे गोविंद गोविंद राधे. राधे राधे गोपाल कृष्ण भगवान की जय. 10 मिनिटाची सुट्टी आहे. 10 मिनिटानंतर परत कथा चालू होईल.